श्री स्वामी समर्थ. मी जे दुःख आज भोगतो आहे ते खरंच माझ्या कर्माचं फळ आहे का? हा प्रश्न अनेकांच्या मनात येतो. कधी नात्यांमध्ये अपयश, कधी आर्थिक अडचणी, कधी आजार, तर कधी कोणतंही कारण नसताना येणाऱ्या संकटांमुळे माणूस विचारतो, स्वामी मी असं काय पाप केलं होतं? जर तुमच्याही मनात हा प्रश्न कधी आला असेल तर आजचा हा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐका. कारण आज आपण जाणून घेणार आहोत संचित कर्म म्हणजे काय, प्रारब्ध म्हणजे काय आणि स्वामींची कृपा प्रारब्ध बदलू शकते का? पण त्याआधी जर तुमचा श्री स्वामी समर्थांवर विश्वास असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. हा संदेश प्रत्येक स्वामी भक्तापर्यंत पोहोचावा म्हणून शेअर करा आणि अशाच हृदयस्पर्शी स्वामी संदेशांसाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आता शांत मनाने ऐका. जीवनात जेव्हा सर्व काही आपल्या मनाविरुद्ध घडायला लागतं तेव्हा माणूस दोन गोष्टी करतो. एक तर तो नशिबाला दोष देतो किंवा देवालाच प्रश्न विचारू लागतो, स्वामी मी तुमचं नाम घेतो तरी माझ्याच आयुष्यात एवढी दुःख का? पण स्वामींच्या मार्गात या प्रश्नाचं उत्तर खूप सुंदर आहे. स्वामी म्हणतात, कर्माशिवाय कोणालाही फळ मिळत नाही. आज जे आपण जगत आहोत ते फक्त आजच्या दिवसाचं परिणाम नसतं. जसं शेतकरी आज बी पेरतो पण त्याच दिवशी पीक येत नाही. काही दिवस, काही महिने, कधी कधी ऋतू बदलल्यानंतर त्याला त्या बियाचं फळ मिळतं. तसंच आपल्या कर्माचंही असतं. काही कर्माची फळं लगेच मिळत नाहीत आणि काही कर्म काळाच्या ओघात संचित होत राहतात. म्हणूनच प्रत्येक दुःख हे शिक्षा आहे असं समजू नका. ते आपल्या कर्माचा एक भाग असू शकतं. पण इथेच अनेक लोक घाबरतात. मग प्रारब्ध बदलताच येत नाही का? थांबा, उत्तर इतकं सोपं नाही. कारण जर प्रारब्ध कधीच बदललं नसतं तर स्वामींच्या चरणी येण्याचा अर्थच काय उरला असता? जर प्रार्थनेला अर्थ नसता तर नामस्मरणाचं सामर्थ्य कशासाठी? याचा अर्थ स्वामी आपल्या कर्माचा नियम मोडत नाहीत, पण त्या कर्माचं दुःख सहन करण्याची शक्ती देतात आणि अनेक वेळा त्याची तीव्रताही कमी करतात. एक छोटंसं उदाहरण पहा. जोरदार पाऊस पडणार हे आपण थांबवू शकत नाही, पण आपल्याकडे छत्री असेल तर आपण भिजणं कमी करू शकतो. पाऊस थांबत नाही पण त्याचा त्रास कमी होतो. अगदी तसंच प्रारब्धाचा पाऊस कधी कधी येणारच असतो, पण स्वामींची कृपा ही त्या पावसातील छत्री असते. ती संकट नाहीसं करेलच असं नाही, पण तुम्हाला त्या संकटात कोसळू देणारही नाही. म्हणून आजपासून दुःख आलं की हे म्हणू नका, स्वामी माझ्यावर रागावले आहेत. त्याऐवजी हे म्हणा, स्वामी हे प्रारब्ध असेल तर ते भोगण्याची शक्तीच तुम्हीही मला द्या. कारण स्वामी भक्ताची खरी ओळख संकट नसण्यात नाही, ते संकटातही स्वामींचा हात न सोडण्यात आहे. एक गोष्ट मनापासून समजून घ्या. जेव्हा प्रारब्ध हा शब्द आपल्या कानावर पडतो तेव्हा अनेकांच्या मनात भीती निर्माण होते. लोक म्हणतात जे नशिबात लिहिलं आहे ते बदलत नाही. हे वाक्य अर्धसत्य आहे. कारण जर प्रत्येक गोष्ट आधीच ठरलेली असती तर स्वामींनी माणसाला बुद्धी का दिली असती? सत्कर्म करण्याची प्रेरणा का दिली असती? आणि सर्वात महत्त्वाचं नामस्मरणाचं सामर्थ्य का दिलं असतं? म्हणून प्रारब्ध म्हणजे शिक्षा नव्हे. प्रारब्ध म्हणजे आपल्या पूर्वीच्या कर्माचं परिपक्व झालेलं फळ. जसं झाडावर लागलेलं फळ एक दिवस पिकून खाली पडतं, तसंच काही कर्माची फळं या जन्मात आपल्या वाट्याला येतात. पण इथे एक मोठं रहस्य आहे. स्वामी फळाचा नियम बदलत नाहीत, पण ते फळ भोगणाऱ्या भक्ताचं मन नक्की बदलतात. लक्षात ठेवा, एकाच वेदनेत दोन माणसं वेगवेगळी प्रतिक्रिया देतात. एक पूर्णपणे तुटून जातो तर दुसरा त्या दुःखातूनही नवीन आयुष्य उभं करतो. फरक फक्त एवढाच असतो, पहिला माणूस फक्त संकटाकडे पाहतो, दुसरा संकटातही स्वामींचा हात शोधतो. म्हणून स्वामींकडे जाऊन फक्त हे म्हणू नका, माझं प्रारब्ध बदलून टाका. त्याऐवजी असं म्हणा, स्वामी माझं मन इतकं मजबूत करा की कोणतंही प्रारब्ध मला तुमच्यापासून दूर नेऊ शकणार नाही. कारण संकटापेक्षा मोठी गोष्ट आपली श्रद्धा असते, वेदनेपेक्षा मोठी गोष्ट आपला विश्वास असतो आणि प्रारब्धापेक्षा मोठी गोष्ट स्वामींची कृपा असते. एक गोष्टीचा विचार करा, सागरात जाणारी नदी रस्त्यात किती दगडांना धडकते, किती वळणं घेते, किती शांत वाहते, तर कधी प्रचंड वेगानेही धावते. पण ती कधी थांबत नाही, कारण तिला तिचं अंतिम ठिकाण माहीत असतं. तसंच स्वामींचा भक्त प्रारब्धामुळे थोडा थांबेल, थोडा रडेल, थोडा खचेलही, पण तो चालणं थांबवत नाही. कारण त्याला माहीत असतं माझ्या पुढे स्वामी आहेत.
म्हणून आजपासून दुःखाला शाप समजू नका. कदाचित ते तुमच्या आत्म्याला अधिक पवित्र करण्यासाठी आलेलं असेल आणि स्वामींच्या कृपेने ज्याला दुःखाचा अर्थ समजला त्याला आयुष्याचा अर्थही समजतो. आता एक गोष्ट अशीच सांगतो जी प्रत्येक स्वामी भक्ताने आयुष्यात एकदा तरी समजून घेतली पाहिजे. अनेक लोक विचारतात, जर प्रारब्ध भोगायचंच असेल तर मग पूजा, प्रार्थना, नामस्मरण याचा उपयोग तरी काय? हा प्रश्न चुकीचा नाही, पण त्याचं उत्तर समजून घेतलं तर आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून जाईल. कल्पना करा, एका माणसाला उन्हात खूप लांब चालायचं आहे. तो प्रवास त्याला करावाच लागणार आहे. पण जर त्याच्या डोक्यावर सावली असेल, हातात पाण्याची बाटली असेल आणि सोबत एखादी प्रेमाची व्यक्ती असेल तर तोच प्रवास थोडा हलका वाटत नाही का? प्रारब्ध हे अगदी तसंच असतं. काही प्रवास आपल्याला करावेच लागतात, काही वेदना स्वीकाराव्याच लागतात, पण त्या वेदनांमध्ये स्वामींची कृपा ही सावली बनून आपल्यासोबत चालत असते. म्हणून ज्याला स्वामी मिळाले त्याचं प्रारब्ध संपलं असं नसतं, पण प्रारब्धाचं ओझं हलकं होतं. एक गोष्ट लक्षात घ्या, आई लहान मुलाच्या हातात औषध देते, ते औषध कडू असतं. मूल रडतं, औषध टाळायचा प्रयत्न करतं, पण आईला माहीत असतं हे औषध आज कडू आहे पण उद्याचं आरोग्य याच्यातच आहे. अगदी तसंच आपल्या आयुष्यातील काही दुःख त्या कडू औषधासारखी असतात. त्या क्षणी आपल्याला ती अन्याय वाटतात, पण काळ पुढे सरकतो आणि एक दिवस आपल्यालाच जाणवतं, जर ते दुःख आलं नसतं तर मी आज इतका मजबूत झालो नसतो. स्वामी आपल्याला दुःख देत नाहीत, ते दुःखातून घडवत असतात. कारण कच्चं मडके आगीत गेल्याशिवाय भक्कम होत नाही आणि कच्चा भक्त परीक्षा आल्याशिवाय परिपक्व होत नाही. म्हणून जेव्हा आयुष्यात संकट येईल तेव्हा ते संकट पाहू नका. त्या संकटातून स्वामी तुम्हाला काय शिकवत आहेत हे पाहण्याचा प्रयत्न करा. कदाचित ते तुम्हाला संयम शिकवत असतील, कदाचित अहंकार दूर करत असतील, कदाचित तुमचा विश्वास आणखी दूर करत असतील. लक्षात ठेवा, स्वामी कधीच कारणाशिवाय भक्ताच्या डोळ्यात अश्रू येऊ देत नाहीत. प्रत्येक अश्रूमागे एक शिकवण असते, प्रत्येक वेदनेमागे एक कृपा दडलेली असते आणि प्रत्येक प्रारब्धामागे एक नवीन सुरुवात लपलेली असते. म्हणून आजपासून दुःख आलं की तक्रार करू नका. शांतपणे स्वामींच्या चरणी मस्तक ठेवा आणि फक्त एवढंच म्हणा, स्वामी हे माझं प्रारब्ध असेल तर ते हसत हसत भोगण्याचं बळही तुम्हीच द्या. कारण ज्याच्या ओठांवर श्री स्वामी समर्थ हे नाम असतं त्याच्या आयुष्यात संकट येतात पण तो संकटांपुढे कधीच हरत नाही. आणि आता या संदेशाचा सर्वात महत्त्वाचा भाग, काळ कितीही पुढे गेला तरी एक प्रश्न प्रत्येक माणसाच्या मनात कायम राहतो, स्वामी जर माझ्या कर्माचे भोग मला भोगायचेच असतील तर तुमच्या कृपेचा नेमका उपयोग काय? हा प्रश्न मनापासून विचारला तर त्याचं उत्तरही मनाला स्पर्श करणारं आहे. लक्षात ठेवा, स्वामी कर्माचा नियम बदलण्यासाठी नाही तर भक्ताचं भविष्य घडवण्यासाठी येतात. भूतकाळातील कर्म आज प्रारब्ध बनून समोर उभं राहतं, पण आज तुम्ही जे कर्म करता तेच उद्याचं प्रारब्ध बनणारं असतं. म्हणून स्वामी नेहमी वर्तमानात जगायला शिकवतात. कालच्या चुका आज रडून बदलत नाहीत, पण आजचं चांगलं कर्म उद्याचं आयुष्य नक्की बदलू शकतं. एक गोष्टीचा विचार करा, जर एखाद्या शेतात वर्षानुवर्षे काटेरी झुडपं उगवली असतील तर ती एका दिवसात नाहीशी होत नाहीत. पण शेतकरी जर रोज ती काढत राहिला, रोज चांगलं बी पेरत राहिला तर काही काळानंतर तेच शेत हिरवंगार होतं. आपलं मनही अगदी त्या शेतासारखंच आहे. वाईट विचार, राग, द्वेष, मत्सर ही जुनी काटेरी झुडपं आहेत आणि नामस्मरण, सेवा, प्रेम, क्षमाशीलता ही नव्या पिकाची बिया आहेत. स्वामी आपल्याला फक्त दुःखातून बाहेर काढत नाहीत तर आपल्या मनात नवं जीवन पेरतात. म्हणून जर आज तुमच्या आयुष्यात प्रारब्धाचे भोग सुरू असतील तर निराश होऊ नका, कारण भोग संपतात पण स्वामींची कृपा कधीच संपत नाही. एक दिवस तुम्ही मागे वळून पाहाल आणि तुम्हालाच आश्चर्य वाटेल, ज्या दुःखामुळे मी तुटून गेलो होतो त्याच दुःखाने मला स्वामींच्या अधिक जवळ आणलं. कधी कधी आपण सुखात असताना स्वामींचं नावही विसरतो, पण दुःख आपल्याला पुन्हा त्यांच्या चरणाशी जोडतं. म्हणून प्रत्येक वेदनेचा राग करू नका, कदाचित तीच वेदना तुमच्या आत्म्याला परमेश्वराच्या अधिक जवळ नेत असेल. आजपासून एक गोष्ट कायमची लक्षात ठेवा, प्रारब्ध तुमच्या आयुष्यात संकट आणू शकतं, पण स्वामींवरील विश्वास तुमच्या मनात आशा जिवंत ठेवतो. आणि
ज्याच्या मनात आशा जिवंत असते त्याला कोणतंच प्रारब्ध कायमचं हरवू शकत नाही. म्हणून स्वामींना रोज एकच प्रार्थना करा, स्वामी माझं प्रारब्ध बदललं नाही तरी चालेल, पण माझा तुमच्यावरचा विश्वास कधीही कमी होऊ देऊ नका. कारण विश्वास जिवंत असेल तर प्रत्येक प्रारब्धावर मात करायचं बळ स्वामी स्वतःच आपल्याला देतात. आणि शेवटी आज या संदेशाचा सर्वात महत्त्वाचा निष्कर्ष मनात कायमचा कोरून ठेवा. जीवनात अनेकदा आपण म्हणतो हे माझ्या नशिबातच लिहिलं होतं, पण स्वामी म्हणतात नशिबावर रडू नकोस, कर्मावर विश्वास ठेव. कारण नशीब हे कालच्या कर्माचं फळ असतं, पण उद्याचं नशीब आजच्या कर्मातूनच जन्म घेत असतं. म्हणून जर आज प्रारब्धाचे भोग सुरू असतील तर त्याचा अर्थ स्वामींनी तुम्हाला सोडलं आहे असा कधीच होत नाही. उलट कदाचित ते तुमचा हात अधिक घट्ट धरून चालत असतात. एक गोष्ट आठवा, जेव्हा सोनं भट्टीत तापतं तेव्हा ते ओरडत नाही, पण त्या आगीतून बाहेर आल्यानंतर त्याचं मूल्य अनेक पटींनी वाढलेलं असतं. तसंच भक्ताचंही असतं. प्रारब्धाच्या आगीतून जो श्रद्धा सोडत नाही तोच खऱ्या अर्थाने स्वामींचा भक्त ठरतो. कारण सुखात श्री स्वामी समर्थ म्हणणं सोपं आहे, पण दुःखातही डोळ्यात अश्रू असतानाही स्वामी माझ्या तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे असं म्हणणारा भक्त स्वामींच्या हृदयात स्थान मिळवतो. लक्षात ठेवा, प्रारब्ध हे शिक्षा देण्यासाठी नसतं, ते आपल्याला शुद्ध करण्यासाठी असतं. जसं वाहणारी नदी खडकांवरून आदळते, वळणं घेते, कधी शांत कधी प्रचंड वेगाने वाहते, पण शेवटी ती समुद्रालाच मिळते. तसंच स्वामींवर विश्वास ठेवणारा भक्त कितीही संकटातून गेला तरी शेवटी स्वामींच्या कृपेपर्यंत नक्की पोहोचतो. म्हणून आजपासून तुमच्या प्रार्थनेत एक बदल करा. स्वामी माझी संकट दूर करा हे म्हणण्याऐवजी असं म्हणा, स्वामी संकट कितीही मोठं असलं तरी माझी श्रद्धा त्याहून मोठी ठेवा. कारण संकटाचा शेवट एक दिवस होणारच आहे, पण स्वामींची कृपा आणि त्यांचं प्रेम यांना कधीच शेवट नसतो. म्हणून आज जर तुमच्या आयुष्यात दुःख असेल तर निराश होऊ नका, स्वतःला दोष देऊ नका. फक्त स्वामींच्या चरणी डोकं ठेवा आणि मनापासून म्हणा, स्वामी मी माझं प्रारब्ध स्वीकारतो, पण ते भोगताना माझा हात कधीच सोडू नका. विश्वास ठेवा, ज्याने हा शब्द मनापासून उच्चारला तो कधीच एकटा राहत नाही. स्वामींची कृपा योग्य वेळी योग्य मार्गाने त्याच्या आयुष्यात प्रकाश आणते. जर आजचा हा संदेश तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर कमेंटमध्ये श्रद्धेने फक्त एकदाच लिहा, श्री स्वामी समर्थ, आणि हा संदेश त्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवा जे आज तिच्या प्रारब्धामुळे निराश झाले आहे. कदाचित तुमच्या एका शेअरमुळे एखाद्याच्या आयुष्यात पुन्हा श्रद्धेचा दिवा प्रज्वलित होईल. श्री स्वामी समर्थ.